नमस्कार विद्यार्थी मित्र, कॉम्पिटिटिव्ह पोटेन्शियल टू अचीव्ह सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या अगोदरच आपण समाजसुधारकांबद्दल माहिती घेण्यामध्ये सुरुवात केलेली होती. त्याच्यामध्ये महिला समाजसुधारक असतील, त्याच्यानंतर आपले वेगवेगळे समाजसुधारक असतील, यांच्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक खूप महत्त्वाचे समाजसुधारक म्हणजेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी विचार करणार आहोत. तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जर आपण विचार घेतला तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जो कालावधी आपल्याला बघायला मिळतो तो 1812 ते 1846, जवळजवळ 34-35 वर्षाचा कालावधी आपल्याला पाहायला मिळतो. आणि या 34-35 वर्षाच्या कालावधीमध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी इतक्या काही गोष्टी केलेल्या आहेत की त्यांच्या या कर्तृत्वामुळं मी सुद्धा प्रभावित झालेलो आहे आणि प्रत्येक लोकांना प्रभावित व्हावं असंच हे एक व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. आता याच्यावरती आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले गेलेले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काय केलेलं आहे याच्यावरती भरपूर असे प्रश्न फ्रेम केलेले आहेत आणि कशा पद्धतीनं कुठं काय कशा पद्धतीनं त्यांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर पहिली गोष्ट, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म जर विचारात घेतला तर 6 जानेवारी 1812 असा आपल्याला पाहायला मिळतो. बघा, 6 जानेवारी 1812, काही पुस्तकांमध्ये तुम्हाला हाच 20 डिसेंबर 1810 असा पाहायला मिळतो. तर बघा, 6 जानेवारी 1812 हा त्यांचा आपल्याला जन्म बघायला मिळतो. जन्म कुठं झालेला आहे तर पोंभुर्ले तालुका राजापूर, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला हे गाव बघायला मिळतं. तिथं आपल्याला यांचा जन्म झालेला पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीचे अग्रदूत होते. त्यांनी प्रबोधन केलं म्हणजेच काय, त्यांनी इंग्रजी शिक्षणाला नाकारलेलं नाही आहे. इंग्रजी शिक्षणामुळं आपली प्रगती होऊ शकते हे त्यांनी काय केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. तसंच त्यावेळी त्यांनी हिंदू धर्मामध्ये किंवा हिंदू संस्कृतीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या प्रथा आहेत यांच्यावरती सुद्धा टीका केलेली पाहायला मिळते. मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जातात. बघा, महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रथम कोणी जर मासिक सुरू केलं असेल तर ते कोणी केलेलं आहे तर बाळशास्त्री जांभेकर यांनी चालू केलेलं आहे. आणि मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून त्यांना आपण ओळखतो. कारण का, मराठीमध्ये आपल्याला जे वृत्तपत्राचा जो प्रकार आहे, वृत्तपत्र सुरू करण्याचं काम आहे ते आपल्याला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेलं पाहायला मिळतं. म्हणूनच 6 जानेवारी हा जो दिवस आहे तो पत्रकार दिन म्हणून काय केला जातो, साजरा केला जातो. तर बघा, शिक्षण व प्रारंभी जीवनाचा जर विचार केला तर 1825मध्ये ते मुंबईमध्ये आलेले आहेत आणि इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश घेतला. आणि इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर महत्त्वाचे विषय जे होते गणित आणि ज्योतिषशास्त्र यांच्याबद्दलची जी माहिती आहे ती अर्लीबार या प्रोफेसर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काय केलेली आहे, मिळवलेले आहे. आणि विद्यार्थी दशेमध्ये गणितावरती इतके निपुण होते, गणिताबद्दलचं त्यांचं ज्ञान इतकं सखोल होतं की त्या विद्यार्थी दशेत असतानाच त्यांनी गणित विषयाचे शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केलेली पाहायला मिळते. महत्त्वाचा मुद्दा इथे येतो. डॉक्टर आर्लीबार यांच्याकडून कोणत्या विषयाचं त्यांनी अध्ययन केलं तर गणित आणि ज्योतिषशास्त्र या विषयांचं त्यांनी काय केलेलं आहे, अध्ययन केलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा, कार्य व योगदानाचा जर विचार केला तर दादाभाई नौरोजी आणि भाऊदाजी यांचे शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. दादाभाई नौरोजी यांना गणित शिकवण्याचं काम कोणी केलेलं आहे तर आपल्याला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेलं पाहायला मिळतं. अनेक भाषा अवगत आहेत. अनेक भाषांमध्ये मग आपल्या संस्कृत असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, कन्नडी, गुजराती, बंगाली आहेत, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक, फारसी आहेत. अशा बऱ्याचशा भाषांवरती त्यांनी प्रभुत्व मिळवलेलं आहे. आणि ते अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून काय झालेले आहेत तर नियुक्त झालेले पाहायला मिळतात. बघा, हा मुद्दा इथं एक खूप महत्त्वाचा आहे. अक्कलकोट युवराजांचे शिक्षक म्हणून कोण नियुक्त होते तर अक्कलकोट युवराजांचे शिक्षक म्हणून कोण नियुक्त होते, आचार्य बाळशास्त्री जांभेकर होते. फ्रेंच भाषेमध्ये त्यांनी इतकं प्रावीण्य मिळवलं होतं की फ्रान्समध्ये त्यांचा गौरव करण्यात आलेला पाहायला मिळतो. बघा, एक अशी आगळीवेगळी व्यक्ती होती की वय 35, पूर्ण जीवन त्यांचं 35 ते
35 वर्षापर्यंतचं जीवन, परंतु त्या जीवनामध्ये सुद्धा इतक्या काही गोष्टी कमवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हीच गोष्ट त्यांची आहे की ती आपल्याला काय करते, प्रभावित करून सोडते. त्यानंतर बहुभाषिक आणि विद्वान व्यक्तिमत्व होतं. आधुनिक शिक्षणाचा प्रसार केला आहे. समाज प्रबोधनामध्ये मोठे योगदान दिले आहे. परंतु एक महत्त्वाचं दुर्दैवी गोष्ट आहे की त्यांचं बरंचसं लिखाण आपल्याला उपलब्ध नाही. बघा, त्यांना दादाभाई नौरोजी यांना गणित विषय शिकवला. भाऊदाजी लाड यांचे सुद्धा ते शिक्षक होते. अनेक भाषा अवगत होत्या. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या भाषा, तर संस्कृत, मराठी, इंग्रजी, कानडी, गुजराती, बंगाली, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक आणि फारसी अशा भाषा आपल्याला बघायला मिळतात. ज्यावेळी ते अक्कलकोट युवराजांचे शिक्षक होते त्यावेळी त्यांनी कानडी भाषा काय केलेली आहे, आत्मसात केलेली पाहायला मिळते. शिक्षण कार्याची सुरुवात जर विचारात घेतली तर 1830मध्ये ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपसचिव झाले. 1832मध्ये ते सेक्रेटरी पदावर नियुक्त झाले आणि शिक्षण क्षेत्रात प्रशासनिक अनुभव त्यांना मिळाला आणि ब्रिटिश काळामध्ये आधुनिक शिक्षणाचा प्रसारासाठी त्यांनी काम केलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा, एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये 1834मध्ये एल्फिस्टन महाविद्यालय सुरू झालं. बघा, 1834मध्ये एल्फिस्टन महाविद्यालय सुरू झालं आणि तिथे गणिताचे पहिले सहाय्यक प्राध्यापक म्हणून कोण रुजू झालेले आहेत, तर बाळशास्त्री जांभेकर रुजू झालेले आहेत. गणिताचे पहिले भारतीय सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तिथं त्यांनी गणित, खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विषय काय केलेले आहेत, शिकवलेले आहेत आणि विज्ञान आणि साहित्य दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. बघा, याच्यावरती आपण प्रश्न फ्रेम करू शकतो. 1834मध्ये एल्फिस्टन कॉलेज सुरू झालं. आता बघा, एल्फिस्टन कॉलेज कधी चालू झालं, 1834मध्ये. त्यावेळी तिथं गणिताचे पहिले भारतीय प्राध्यापक म्हणून, सहाय्यक प्राध्यापक म्हणून कोणाची नियुक्ती झाली, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची. कोणते कोणते विषय तिथं ते एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिकवत होते, गणित, खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्र शिकवत होते. त्याच्यानंतर बघा, आपल्याला पाठ्यपुस्तक निर्मिती आणि शिक्षण सुधारणांमध्ये खूप महत्त्वाचा बघा वाटा त्यांचा येतो. महाराष्ट्रात शिक्षणाचा पाया घालण्याचं काम कोणी केलेलं आहे, बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेलं आहे. विविध विषयांची पाठ्यपुस्तकं त्यांनी छापून घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र. बघा, त्याच्यानंतर मुंबई इलाक्यात शाळेचे इन्स्पेक्टर म्हणून काम केलं आणि शिक्षण व्यवस्थित अभ्यासक्रमाची सुरुवात कुणी केलेली आहे, बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेली पाहायला मिळते. बघा, याच्यामध्ये परत आपल्याला प्रश्न तयार करता येतो. महाराष्ट्रात शिक्षणाचा पाया कुणी घातला, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी घातला. व कोणत्या विषयांवरती त्यांनी पाठ्यपुस्तकं लिहिलीत किंवा छापून घेतलीत, तर इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र आणि नीतिशास्त्र. बघा, 6 वेगवेगळे विषय आहेत: इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र आणि नीतिशास्त्र. त्याच्यानंतर मुंबई इलाक्यामध्ये शाळेंचे इन्स्पेक्टर म्हणून काम केलं आणि शिक्षणाचा व्यवस्थित अभ्यासक्रमाची सुरुवात कोणी केलेली आहे, बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेली पाहायला मिळते. शिक्षणविषयक विचारांनी इतर पदं त्यांनी काय केलेली आहेत, भूषवलेली आहेत. इंग्रजी शिक्षणाचे ठाम समर्थक होते. बघा, इंग्रजी शिक्षणाचे ते ठाम समर्थक होते. 1832मध्ये दर्पणमधून शिक्षणविषयक माहिती प्रसारित केली आणि त्यांचं मत होतं, शिक्षणामुळं राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक विकास होत असतो. बघा, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक विकास हा शिक्षणामुळं होतो आणि त्यांनी कोणती कोणती पदं बसवलेली आहेत. कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून काम केलेलं आहे. मुंबई कोर्टाचे ज्युरी सदस्य होते. कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं पाहायला मिळतं. आता बघा, इतिहास संशोधनाचा आणि त्यांचा वारसा काय आहे, तर प्राचीन इतिहास संशोधक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे. 1846मध्ये बनमेश्वर येथं त्यांनी शिलालेखाचा अभ्यास केला आणि त्यांचं जे काही संशोधन होतं, बनमेश्वर येथं केलेलं त्यांचं जे संशोधन होतं, ते रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकामध्ये काय करण्यात आले, छापण्यात आलेलं आहे. ताम्रपट आणि शिलालेख वाचनामध्ये त्यांचं एक प्रावीण्य होतं. खूप मोठ्या प्रमाणात ते प्रवीण होते, तरबेज होते. तर असे इतिहास संशोधक म्हणून सुद्धा त्यांचं आपल्याला एक वारसा पाहायला मिळतो. सामाजिक धार्मिक विचाराचा जर विचार केला
तर पाश्चात्य ज्ञान आणि इंग्रजी शिक्षणाचं त्यांनी समर्थन ऑलरेडी केलेलं आपल्याला माहीत आहे. हिंदू धर्म आणि संस्कृतीबद्दल सुद्धा त्यांना अभिमान होता. परंतु धर्मांतरित लोकांना शुद्धीकरण करून स्वधर्मात पुनर्वसन करणं हे सुद्धा त्यांचं एक महत्त्वाचं कार्य होतं. समाजात धार्मिक संतुलन आणि जागृती निर्माण केली पाहिजे असं त्यांना वाटायचं. तर आता बघा शुद्धीकरण मोहीम जी आहे ती शुद्धीकरण मोहीम आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यासाठी आपल्याला पुढल्याच मुद्द्यामध्ये पाहायचं आहे की शेषाद्री प्रकरण म्हणून काय होतं ते आपल्याला पाहायचं आहे. तर लक्षात ठेवायचं ज्ञान आणि पाश्चात्य ज्ञान आणि इंग्रजी शिक्षणाचं त्यांनी समर्थन केलं होतं, परंतु त्यांना हिंदू धर्माचा आणि संस्कृतीचा कसा काय होता अभिमान होता. तर याचं कारण काय आहे, म्हणूनच त्यांनी एक साधी पद्धत आणली की शुद्धीकरण करायचं, शुद्धीकरण करून आपल्या धर्मामध्ये आपल्या लोकांना आणायचं. आता याच्या मागं त्यांचा उद्देश असा होता की आपण जर एखाद्याला स्वधर्मामध्ये जर घेतलं नाही तर आपल्याच धर्मातील लोकांची संख्या कमी होत जाईल आणि असं होऊ नये याच्यासाठी त्यांनी काय ठरवलं होतं की इतर धर्मामध्ये असणारं आपल्या धर्मातील व्यक्ती किंवा धर्मांतर करून गेलेली व्यक्ती तिला पुन्हा स्वधर्मामध्ये आणण्याचं काम त्यांनी केलेलं पाहायला मिळतं. कार्य आणि योगदानाचा जर विचार केला, ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराला प्रभावी उत्तर देण्याचं काम केलं आहे. जगन्नाथ शंकर शेट यांना मिशनऱ्यांच्या तावडीतून सोडवलेलं आहे. पारंपरिक ग्रंथ छापण्याची संकल्पना मांडली आणि त्याच्यातूनच ज्ञानेश्वरीची पहिली छापील आणि संशोधित आवृत्ती प्रकाशित करण्यात आलेली आहे. बघा, ज्ञानेश्वरीची संशोधित आणि पहिली छापील आवृत्ती जर कोणी हे केलेली असेल तर बाळशास्त्री जांभेकर यांनी काय केलेले आहे, छापून घेतलेले आहे. धार्मिक सांस्कृतिक जतनासाठी महत्त्वपूर्ण त्यांनी योगदान दिलेलं आहे. जसं धर्मप्रसार करण्यासाठी ख्रिश्चन लोक वेगवेगळ्या गोष्टी मांडतात, तसं आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत जो आपला धर्म श्रेष्ठ आहे किंवा चांगला आहे हे दाखवण्याचं काम करतात. याच्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरीचं काय केलेलं आहे, छापील आणि संशोधित आवृत्ती काय केलेली आहे, प्रकाशित केलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर श्रीपती शेषाद्री प्रकरण आपल्याला जे बघायला मिळतं, तर त्यामध्ये काय केलेलं आहे, तर याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता, नारायण आणि श्रीपती शेषाद्री ही ब्राह्मणाची मुलं होती आणि ती ख्रिश्चन धर्म म्हणजेच मिशनरी शाळेमध्ये शिकायचीत आणि मिशनरी शाळेमध्ये शिकत असताना त्यांच्यावरती ख्रिश्चन धर्माचा काय झाला तर प्रभाव झाला आणि त्या प्रभावातून नारायण यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. आता नारायण यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला म्हटल्यानंतर श्रीपतीला किती वेळ लागणार होता धर्म स्वीकारण्यासाठी. म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांनी त्यांच्या वडिलांथ्रू कोर्टामधून श्रीपतीची काय ताबा मिळवलेला होता आणि ह्या ताबा मिळवल्यानंतर सनातनींनी याला खूप मोठ्या प्रमाणात काय केलेलं होतं, विरोध केलेला होता. परंतु श्रीपतीनं धर्म स्वीकारलेला नव्हता, फक्त नारायणनं धर्म स्वीकारलेला होता. मग करवीर मठाचे जे शंकराचार्य होते त्यांच्या आदेशातून म्हणजे शंकराचार्यांच्या आदेशातून त्यांनी काय केलं, शुद्धीकरण करून स्वधर्मात पुनर्वसन करण्याचं काम केलं आणि याच्यामुळे जांभेकर यांना समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विरोध झालेला बघायला मिळतो. मग यावरती त्यांनी एक आपला विचार मांडला होता आणि तो विचार होता की शासनानं म्हणजे शासन कार्य आणि शिक्षण याच्यात काम करत असताना धार्मिक तटस्थता ठेवली पाहिजे. धर्माचा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा काय आणला नसला पाहिजे, तर प्रभाव आणला नसला पाहिजे असं मत कोणाचं होतं, तर बाळशास्त्री जांभेकर यांचं मत आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा, स्त्री शिक्षण आणि समाज सुधारणा याच्यामध्ये तर ते खूप कडवे असे काय होतात तर पुरस्कर्ते बघायला मिळतात. तर स्त्री शिक्षणाचे अग्रणी पुरस्कर्ते बघा, स्त्री शिक्षणाचे अग्रणी पुरस्कर्ते बालविवाह, सतीप्रथा आणि विधवांवरील अन्याय यांना त्यांनी विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळतो. विधवांच्या वेदनांवरती स्पष्ट बोलणारे पहिले सार्वजनिक लिखाण करणारे समाज सुधारक प्रबोधनकार आपल्याला पाहायला मिळतात. विधवा पुनर्विवाहासाठी शास्त्रीय आधार शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि शास्त्रीय आधार शोधण्यासाठी बघा, विधवांचा पुनर्विवाह करावा याच्यासाठी शास्त्रीय आधार शोधण्यासाठी गंगाधर शास्त्री फडके यांना ग्रंथलेखनासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि सामाजिक सुधारणा, स्त्री सक्षमीकरणासाठी मोठं योगदान त्यांनी दिलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर
दर्पण आणि पत्रकारितेविषयी जर आपण विचारात घेतलं तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अगोदरच आपण म्हटलेलं आहे, मराठी वृत्तपत्राचे ते काय आहेत तर जनक म्हणून ओळखले जातात. दर्पण त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी चालू केलं. मराठीतील हे पहिलं पाक्षिक वृत्तपत्र होतं आणि पश्चिम भारतातील पहिलं इंग्रजी मराठी द्विभाषिक वृत्तपत्र म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याची पहिली जी छपाईची मेसेंजर प्रेस नंबर 1 काळबादेवी मुंबई येथे करण्यात आली. 8 पृष्ठांचं हे वृत्तपत्र होतं. 20 जून 1840मध्ये त्याचा शेवटचा अंक निघाला. नंतर ते लिमिटेड सर्व्हिस गॅझेट आणि लिमिटेड क्रॉनिकलमध्ये काय करण्यात आलं, विलीन करण्यात आलं. बघा 1840मध्ये नंतर त्यांनी दिग्दर्शन मासिक सुरू केलं आणि लोकजागृतीचं कार्य चालू ठेवलं. बघा या पद्धतीनं आपल्याला दर्पणबद्दलची माहिती मिळते. दर्पणमध्ये 6 जानेवारी 1832मध्ये त्यांनी हे काय केलेलं आहे तर वृत्तपत्र चालू केलेलं पाहायला मिळतं. ते किती 8 पृष्ठांचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्याची मासिक वर्गणी आपल्याला वार्षिक वर्गणी ही 6 रुपयेपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. बघा वार्षिक वर्गणी जी आहे, वार्षिक वर्गणी ही 6 रुपये होती, 6 रुपये. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये जर पहिला आपण जर बघितला तर कावासजी करजेटजी यांनी हरिश्चंद्र म्हणजेच रघुनाथ हरिश्चंद्रजी या नावाच्या गृहस्थाकरिता हे पहिल्यांदा वृत्तपत्र काय केलेलं आहे, छापून घेतलेलं पाहायला मिळतं. बघा कावासजी करसेटजी यांनी हे कुणासाठी रघुनाथ हरिश्चंद्र यांच्यासाठी हे छापून घेतलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढली गोष्ट म्हणजेच काय, त्यांचा मृत्यू 17 मे 1846मध्ये बनेश्वर येथे झालेला पाहायला मिळतो. राजाराम मोहन राय यांचे ते अनुयायी होते आणि पाश्चात्य ज्ञान आणि इंग्रजी शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. 1840मध्ये सर जेम्स कॅनॉक यांनी जस्टिस ऑफ पीस ही पदवी त्यांना दिलेली आहे. 36 वर्षाच्या आयुष्यामध्ये बहुआयामी कार्य केलेलं आहे. आद्य समाज सुधारक म्हणून काम केले, स्त्री शिक्षण व विधवा विवाह समर्थक म्हणून काम केले, आद्य इतिहास संशोधक, व्यासंगी पंडित म्हणून काम केलंय. नारायण चंदावरकर यांनी राजकीय ऋषी आणि आद्य कवी, बघा नारायण चंदावरकर यांनी त्यांना राजकीय ऋषी आणि आद्य कवी असं संबोधलेलं पाहायला मिळतं, उपाधी दिलेली पाहायला मिळतं. केशवराव भवाळकर यांनी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे. बघा केशवराव भवाळकर यांनी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्या ग्रंथसंपदेचा विचार जर केला तर जी उपलब्ध आहे ती, बरेचसं त्यांचं लिखाण आपल्याला उपलब्ध नाही आहे. तर इंग्रजी देशाची खबर 1832मध्ये 2 भागामध्ये त्यांनी लिहिलेले आहे. ज्योतिषविद्या 1835मध्ये, बालव्याकरण 1836मध्ये, भूगोलविद्या 1836मध्ये, सार संग्रह 1837मध्ये, नीतिकथा 1838मध्ये. बघा या 2 त्यांच्या लिखाणावरती प्रश्न येऊन गेलेला आहे आणि ही 2 लिखाणं त्याच्यामध्ये होती. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले आणि त्याच्यामध्ये सारसंग्रह आणि नीतिकथा ह्या 2 ग्रंथांचा समावेश होता. हिंदुस्थानचा इतिहास 1846मध्ये, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास 1849मध्ये, हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास, संध्येचे भाषांतर, ज्ञानेश्वरी संशोधित आणि प्रकाशित आवृत्ती. त्याच्यानंतर जसं ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी जशा पद्धतीने ख्रिश्चन धर्माचा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला, तसा आपल्या देशामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये असणारं लिखाण, ज्ञानेश्वरीमध्ये असणारं ज्ञान याच्या सहाय्यानं आपल्या धर्माचा प्रभाव किंवा प्रसार करण्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरीची संशोधित आणि प्रकाशित आवृत्ती प्रकाशित केलेली पाहायला मिळते. शून्यलब्धी गणित आणि विज्ञान विषयावर मराठीत लेखन केलेलं आहे. बघा गणित आणि विज्ञान विषयावरती मराठीत लेखन
करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला, तर शून्यलब्धी याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. बघा, असं आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्यावरती बरेचसे प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत आणि असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं, जे स्त्री शिक्षणावरती, पुनर्विवाहावरती, विधवांच्या अन्यायावरती बोलणारी व्यक्ती होती. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पाठ्यपुस्तकांमध्ये काम करण्यासाठी, त्याच्यानंतर गणितामध्ये प्रावीण्य असणारी व्यक्ती, इल्फेस्टन कॉलेजमध्ये एक महत्त्वाचं म्हणजेच काय, पहिले सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करणारी व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते. अशा या व्यक्तीबद्दल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.